सर्वांना नमस्कार. माझं नाव आहे आशना चव्हाण आणि आज मी तुमच्या समोर सपोर्ट वेक्टर मशीन विरुद्ध लॉजिस्टिक रिग्रेशन या विषयावर प्रेझेंटेशन करणार आहे. मशीन लर्निंगमध्ये क्लासिफिकेशन ही सर्वात महत्त्वाची कामगिरी आहे. या कामासाठी सर्वात जास्त वापरले जाणारे दोन अल्गोरिदम म्हणजेच लॉजिस्टिक रिग्रेशन आणि सपोर्ट वेक्टर मशीन. लॉजिस्टिक रिग्रेशन सोपं आहे, समजण्यासारखं आहे आणि संभाव्यतेवर आधारित निर्णय घेण्यासाठी मदत करतो. दुसरीकडे एसव्हीएम हा शक्तिशाली अल्गोरिदम आहे, जो वर्गामधील मार्जिन जास्तीत जास्त करण्यावर काम करतो, ज्यामुळे तो गुंतागुंतीच्या किंवा उच्च परिमाणात्मक डेटासाठी उपयुक्त ठरतो. हे दोन्ही अल्गोरिदम स्पॅम डिटेक्शन, वैद्यकीय निदान आणि सेंटिमेंट अनालिसिस अशा अनेक वास्तव जगातील कामांमध्ये वापरले जातात आणि म्हणूनच हे आपण शिकले पाहिजे. उदाहरण, ईमेल वर्गीकरणामध्ये लॉजिस्टिक रिग्रेशन ईमेल स्पॅम आहे की नाही याची संभाव्यता काढतो. जर ती 0.5 पेक्षा जास्त असेल, तर ईमेल स्पॅम म्हणून वर्गीकृत होते. तर दुसरीकडे एसव्हीएम महत्त्वाचे पॉइंट्स म्हणजे सतत वेक्टर शोधतो आणि स्पॅम व नॉन स्पॅम यांमध्ये जास्तीत जास्त अंतर असलेली सीमा तयार करतो. अगदी जटिल डेटामध्ये सुद्धा. आता आपण बघूया की नेमकं लॉजिस्टिक रिग्रेशन म्हणजे काय? लॉजिस्टिक रिग्रेशन हा एक सुपरवाइज्ड मशीन लर्निंग अल्गोरिदम आहे, जो लॉजिस्टिक फंक्शन म्हणजेच सिग्मॉइड फंक्शन वापरून परिणामाची संभाव्यता सांगतो. हा अल्गोरिदम रेषीय निर्णय सीमा म्हणजेच लिनियर डिसिजन बाउंड्री तयार करतो आणि प्रत्येक फीचरच्या परिणामावर किंवा प्रभाव आहे हे दाखवतो. उदाहरण, डायबिटीज भविष्यवाणीमध्ये लॉजिस्टिक रिग्रेशन वय, बीएमआय, ग्लुकोज लेवल अशी फीचर्स घेतो. सिग्मॉइड फंक्शन लावतो आणि डायबिटीज होण्याची संभाव्यता सांगतो. जर संभाव्यता 0.5 पेक्षा जास्त असेल, तर रुग्ण डायबेटिक म्हणून वर्गीकृत होतो. असे लॉजिस्टिक रिग्रेशनचे अनेक उदाहरणं आहेत, ज्यामध्ये आपल्याला कळते की लॉजिस्टिक रिग्रेशन वापरून आपण प्रेडिक्शन करू शकतो. आता आपण जाणूया सपोर्ट वेक्टर मशीन म्हणजे काय. सपोर्ट वेक्टर मशीन हा एक सुपरवाइज्ड अल्गोरिदम आहे, जो ऑप्टिमल हायपरप्लेन तयार करून वर्ग वेगळे करतो. तो सपोर्ट वेक्टर नावाच्या महत्त्वाच्या पॉइंट्सवर अवलंबून असतो. याशिवाय कर्नल फंक्शन्स वापरून नॉन लिनियर डेटा उच्च परिणामामध्ये मॅप करून सोप्या पद्धतीने वर्गीकरण केले जाऊ शकते. नॉन लिनियर डेटा म्हणजे असा डेटा जो एका सिंगल लाईनने विभागला जाणार नाही. अशा डेटाला आपण नॉन-लिनियर डेटा म्हणतो. उदाहरण, हस्तलिखित अंक ओळखण्यामध्ये एसव्हीएम पिक्सेल इंटेन्सिटीचा वापर करतो आणि अंक उदाहरणार्थ 0 आणि 1 वेगळे करतो. जर डेटा रेषीय स्वरूपात वेगळा होत नसेल, तर कर्नल फंक्शन्स वापरून तो उच्च परिणामात रूपांतरित केला जातो. आता आपण बघूया की लॉजिस्टिक रिग्रेशन कसे काम करते. इनपुट फीचर्स एकत्र करून रेषीय समीकरण तयार करते. पहिलं. दुसरं, त्यावर सिग्मॉइड फंक्शन लावणे आणि मूल्य 0 ते 1 मध्ये माप करणे. नंतर थ्रेशोल्ड, उदाहरणार्थ आपण 0.5 वापरून वर्ग निश्चित करणे. हे लॉजिस्टिक रिग्रेशन जलद, सोपे आणि समजण्यासारखे आहे, परंतु केवळ रेषीय सीमा तयार करता, म्हणजेच फक्त लिनियर डेटासाठी. आता आपण जाणूया सपोर्ट वेक्टर मशीन कसे काम करते. सपोर्ट वेक्टर ओळखणे म्हणजेच सपोर्ट वेक्टर्स इम्पॉर्टंट पॉइंट्स और क्रिटिकल पॉइंट्स ओळखणे. वर्गामध्ये मार्जिन जास्तीत जास्त करणारा ऑप्टिमल हायपरप्लेन तयार करणे. नंतर नॉन लिनियर डेटासाठी आरबीएफ म्हणजेच किंवा पॉलिनॉमियल म्हणजेच कर्नल फंक्शन्स वापरून उच्च परिणामात रूपांतर करणे. यामुळे एसव्हीएम मजबूत निर्णय सीमा तयार करते आणि गुंतागुंतीच्या समस्यांमध्ये जास्त अचूकता मिळते. म्हणजेच जर डेटा सेट जास्त कॉम्प्लेक्स असेल किंवा मोठा असेल, तर आपण एसव्हीएमचा वापर करून क्लासिफिकेशन करू शकतो. तर आता आपण जाणून घेऊया की एसव्हीएम किंवा लॉजिस्टिक रिग्रेशनसाठी मर्यादा आहेत का? का आपण ते सगळीकडे वापरू शकत नाही? तर लॉजिस्टिक रिग्रेशन रेषीय नाते गृहीत धरते. नॉन लिनियर डेटामध्ये अडचणी येतात आणि आउटलायर्सचा संवेदनशील असते. एसव्हीएम मोठ्या डेटावर कम्प्युटेशनल खर्चिक ठरते. पॅरामीटर ट्युनिंगची गरज असते आणि लॉजिस्टिक रिग्रेशनपेक्षा समजायला कठीण असते.
ही काही कारणं आहेत, ज्यामुळे आपण कशासाठी किंवा कोणत्या डेटा सेटसाठी हे अल्गोरिदम्स वापरतो, हे आपण ठरवू शकतो. अ, उदाहरणार्थ, इमेज रिकग्निशनमध्ये लॉजिस्टिक रिग्रेशन जटिल पिक्सेल पॅटर्न पकडू शकत नाही, पण एसव्हीएम त्यांना चांगल्या प्रकारे हाताळतो. मात्र जास्त कम्प्युटेशन आणि ट्युनिंगची गरज असते. आता आपण निष्कर्षाकडे होऊ. शेवटी लॉजिस्टिक रिग्रेशन आणि एसव्हीएम हे दोन प्रभावी क्लासिफिकेशन अल्गोरिदम्स आहेत, पण वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये उपयोगी पडतात. लॉजिस्टिक रिग्रेशन सोपं आहे, जलद आहे, समजण्यासारखं आहे आणि लहान व रेषीय डेटासाठी उपयुक्त आहे. रेषीय डेटा म्हणजेच लिनियर डेटा. एसव्हीएम शक्तिशाली, लवचिक आणि अचूक आहे, विशेषतः गुंतागुंतीच्या व उच्च परिमाणात्मक डेटासाठी म्हणजेच लॉंग लिनियर डेटासाठी. लॉजिस्टिक रिग्रेशन संभाव्यता देते, म्हणजेच प्रोबॅबिलिटी देते, तर एसव्हीएम स्पष्ट निर्णय सीमा तयार करते. म्हणूनच समजण्यासारखेपणा हवा असेल तर लॉजिस्टिक रिग्रेशन आणि अचूकता हवी असेल तर एसव्हीएम हा उत्तम पर्याय ठरतो. माझं प्रेझेंटेशन ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण एसव्हीएम आणि लॉजिस्टिक रिग्रेशन बद्दल अधिक माहिती घेतली. धन्यवाद.